माझ्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले होते. लग्न होऊन 6 महिने झाले होते. दीदी थोडी दिसायला जाडजूड होती, पण मी मात्र बारीक होती. एके दिवशी दीदीच्या घरी कार्यक्रम होता, म्हणून तिने मला घरी बोलवून घेतलं होतं. मग तिथे मी 5 ते 6 दिवस राहायला गेले होते. आणि त्या 5 ते 6 दिवसात माझं जिजूंसोबत वेगळंच बॉन्डिंग झालं होतं. दीदी जाड असल्यामुळे तिच्याबरोबर जिजूंना काहीच करता येत नव्हते. म्हणून मी तिथे 5 दिवस गेल्यानंतर जिजूंनी मी त्यांची बायको असल्यासारखंच सलग 5 ते 6 दिवस त्यांनी माझी पूर्णच. मी दीदीकडे तिच्या घरी कार्यक्रम होता म्हणून गेले होते. माझे दीदीचं लग्न होऊन नुकतेच 6 ते 7 महिने झाले होते आणि तिने मला सुट्टी काढून 5 ते 6 दिवस राहायला तिथे बोलावले होते. मग मी दीदीच्या घरी गेले, पण तिच्या घरी जाऊन माझी ही अवस्था होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. कारण मला तिकडे बोलवून घेण्यामागे जिजूंचाही हात होता. कारण त्यांना कसल्याही परिस्थितीत त्यांच्या बायकोची जागा माझ्याकडून भरून घ्यायची होती. मग मी त्या दिवशी त्यांच्या घरी 5 ते 6 दिवसांचे कपडे घेऊन गेले. लग्न झाल्यापासून दीदी अजूनच जाड झाली होती. तिच्याकडे बघितलं तर मी शॉक झाले. मग मी त्यांच्या घरी गेले. दीदीचं वय 29 वर्ष होते आणि माझं 25. मी तिथे राहायला गेल्यानंतर त्या 5 ते 6 दिवसांमध्ये जिजू आणि माझं एक अनोख्या बंधनात आणि एक वेगळ्याच नात्यांची सुरुवात झाली. खरं तर दीदीच्या लग्नाआधीपासूनच जिजू आणि माझं खूप गोष्टींमध्ये पटायचं आणि जिजू माझ्याशी एकदम फ्रीली वागायचे. माझं नाव स्वाती. त्या दिवशी मी दीदीच्या घरी गेले. त्यानंतर दीदीच्या घरातले सगळे खुश होते. जिजू तर एवढे खुश झाले मला बघून की काही बोलायलाच नको. त्यांची नजर माझ्याकडे वेगळ्याच पद्धतीची होती. मग नंतर मी घरात गेल्यानंतर मला सगळ्यांनी आत बोलवून घेतले. मग मी थोडा वेळ बसले. नंतर मला दीदी आणि दीदीच्या बाजूची गेस्ट रूममध्ये जाण्यास सांगितले. मी तिथे जाऊन फ्रेश वगैरे झाले आणि थोडा आराम करून बाहेर आले. त्यानंतर दीदी आणि जिजू घरी कार्यक्रम असल्यामुळे काही सामान आणण्यासाठी बाहेर चालले होते आणि त्यांना यायला संध्याकाळही होणार होती. म्हणून ते माझ्या मागे लागलेले की तूही चल आमच्याबरोबर. परंतु मला कंटाळा आला होता कारण मी जास्त प्रवास केला होता. त्यानंतर जिजूंनी माझी अवस्था बघून दीदीला बोलले की आपण जाऊयात आणि थोडं लवकर येऊयात. मग ते दोघेजण पण बाहेर गेले. मी रूममध्ये आराम करत बसले होते. त्यानंतर बेल वाजली. मग मी दरवाजा उघडला तर दीदी आणि जिजू सर्व सामान घेऊन आले होते. सोबत ते माझ्यासाठी पार्सलही घेऊन आले होते कारण ते बाहेरूनच जेवून आले होते आणि मला त्यांनी तिकडून पार्सल आणलं होतं. मग मला ते पार्सल खायसाठी सांगितले. मग मी किचनमध्ये जाऊन पार्सल उघडून ताटामध्ये घेतलं आणि माझ्या रूममध्ये ताट घेऊन निघालेले होते. तेवढ्यात जिजू आणि दीदींच्या रूममधून काहीतरी आवाज येऊ लागला. मग मी त्यांच्या दरवाजाजवळ गेले आणि हळूच दरवाजा उघडून बघितलं तर जिजू दीदीला प्रेमाने जवळ घेत होते. पण दीदी कंटाळली असल्यामुळे ती बेडवरती झोपून गेली होती आणि जिजू तिला प्रेमाने जवळ घेत होते. ते बघायला थोडं मज्जा आली, पण मला तेवढेच जिजूंची दया पण येत होती. कारण पुरुष ज्या गोष्टींसाठी लग्न करतो कदाचित तीच गोष्ट जिजूंना दीदीकडून भेटत नव्हती. परत मी तिथून निघून गेले. त्यानंतर मी जेवून माझं ताट घेऊन परत किचनमध्ये ठेवायला निघाले. पण मला जिजूंबद्दल विचार येऊ लागले. मग मी परत एकदा दरवाजातून हळूच बघायला गेले तर जिजू निराश होऊन बसले होते आणि दीदी गाढ झोपी गेली होती. मग त्यांच्यात मी जिजूंकडे बघितले. तेवढ्यात जिजूंनीही माझ्याकडे बघितले. आमच्या दोघांचीही नजरानजर झाली. मग मी तिथून गडबडीत निघून किचनमध्ये गेले. ताट स्वच्छ धुवून ठेवले. नंतर सकाळी उठल्यानंतर सर्वजण नाश्त्यासाठी जमले. मग त्यावेळेस जिजू आणि दीदी तिथेच बसले होते. मी दीदीची मस्करी करायसाठी तिच्या जवळ जाऊन बसले. मी त्यांच्या एवढ्या जवळ जाऊन बसले, पार चिटकून बसले. ते पाहून दीदी थोडीशी जेलेस झाली नाही. ती उलट माझ्याकडे आणि जिजूंकडे दुर्लक्ष करून निघून गेली. त्या मस्करीच्या नादात मी जिजूंच्या एवढ्या जवळ जाऊन बसले होते की मला काहीच कळले नाही. पण जिजूंच्या मनात मात्र वेगळ्याच गोष्टी चालू लागल्या. मग मी जिजूंकडे नजर केली तर जिजू माझ्याकडे एकटक नजरेने बघत होते. त्यानंतर मी थोडी दचकले आणि बाजूला सरले. मग दोघेही आम्ही नाश्ता करू लागलो. तेवढ्यात दीदीही तिचा आवरून तिथे येऊन बसली. मग मी नाश्ता करून रूममध्ये गेले. तेवढ्यात मागून जिजू आले आणि जिजूंनी मला हाक मारली. मग जिजू मला बोलले की तू काल रात्री आमच्या रूमच्या बाहेर काय करत होतीस? ते जिजूंनी विचारल्यानंतर मला थोडा वेळ कसं तरी झालं, कारण नवरा बायकोंच्या रूममध्ये असं डोकावून बिलकुल शोभणारे नव्हते.
पण मी जिजूंना बोलले की मला तुमच्या रूममधून कसला तरी आवाज आला. मला थोडी भीती वाटली म्हणून मी तिथे येऊन बघू लागले, पण तुम्ही खूप निराश दिसत होता. त्यावर जिजू बोलले, हां ठीक आहे. मग पण माझ्या मनात जे प्रश्न राहिलेले मी ते जिजूंना डायरेक्ट विचारले की जिजू तुम्ही त्या दिवशी का निराश होता. तर जिजू बोलले, तुलाही त्या दिवशी कळालंच असेल की मला काय हवं होते ते. पण तुझी दीदी इतकी अनरोमॅन्टिक आहे की गेले 6 ते 7 महिने लग्न झाल्यापासून माझी हीच अवस्था आहे आणि मला आता या गोष्टींचा खूप कंटाळा आला आहे. त्यात दीदी दिवसेंदिवस जास्त जाड होत चालली आहे, त्यामुळे तिच्याकडे थोडंसंही मला प्रेमाने बघू वाटत नाही आहे. कारण ज्यावेळेस मी लग्न ठरवताना तिला पाहिलं होतं ती आता वेगळीच दिसायला लागली आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मला दीदीबद्दल वाईट वाटू लागलं. त्याहूनही जास्त मला खूप काळजी वाटू लागली, कारण प्रत्येक मुलाचं किंवा मुलीचं लग्न झाल्यानंतर त्यांचे संबंध पुढे चांगले असावेत, कायम टिकून राहावेत असंच वाटत असतं. पण दीदी आणि जिजूंच्या रिलेशनमध्ये हे वेगळंच चालू होतं आणि ते खूप धक्कादायक पण होतं. हे सगळं ऐकल्यानंतर मी जिजूंना बोलले की तुम्ही काळजी करू नका, हवं तर मी दीदीशी बोलू का. तर जिजू बोलले, तू कसे काय ह्याविषयी दीदीशी बोलशील आणि बोललीस तरीही मला वाटत नाही तिच्यात काही फरक पडेल, कारण याआधीही मी तिच्याजवळ जाण्याचा, तिच्याशी प्रेमाने वागण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती या गोष्टीत काहीही रस दाखवत नाही. त्यानंतर जिजू मला बोलले, तुला जर खरंच माझी दया येत असेल तर मला जे काही करायचं आहे ते तुझ्याकडूनच पूर्ण होईल. हे ऐकून मी शॉक झाले, पण जिजूंची दयासुद्धा मला येत होती. त्यामुळे मी जिजूंना बोलले की तुम्हाला जे हवं ते करून घ्या, मी तुमच्यासोबत आहे. आता तुम्ही दीदीकडे जावा आणि आपण सकाळी बोलूया. त्यानंतर जिजू दीदींच्या रूममध्ये गेले. मग मी रात्रभर विचार करत बसले. माझं विचाराने डोकं फुटणार होतं, कारण दीदीच्या आणि जिजूंच्या नात्यामध्ये हे सगळंच विपरीत घडलेलं बघून मला कसं तरी होऊ लागलं होतं. त्यानंतर मी जिजूंना शब्दही दिला होता की तुम्हाला जे करायचं ते करा. याच विचार माझ्या मनात रात्रभर चालत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळीला चालले, तेवढ्यात दीदी आली. दीदीने आल्या आल्या मला तू आणि तुझे जिजू रात्री दोघेजण तुझ्या रूममध्ये काय बोलत होता हे माझ्या कानावर पडल्यानंतर मी अचानक थक्क झाले, कारण कालच माझं आणि जिजूंचं बोलणं दीदीने पूर्णपणे ऐकलं होतं आणि त्या बोलण्याचा दीदीने एक वेगळाच अर्थ काढला होता. त्यामुळे दीदी माझ्यावरती खूप भडकली होती. ती माझ्यावर जोरजोरात ओरडली. तेवढ्यात जिजू आले आणि जिजूंनी दीदीला शांत हो असं सांगितलं. दीदी काही शांत व्हायला तयार नव्हती, कारण दीदीच्या मनात वेगळेच विचार होते. त्यानंतर जिजूंनी दीदीला शांत केलं आणि 1 मिनिट ऐक असं बोलले. त्यानंतर जिजू बोलले की त्यामध्ये तिची काहीही चूक नाही आहे, कारण खरी चूक तुझी आहे, कारण तुझ्या अवस्था करून घेतलीस, त्यामुळे माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होत चालले आणि ज्यावेळेस मी तुझ्याकडे प्रेमाने येतो त्यावेळेस तू मला काहीच रिस्पॉन्स देत नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टींना तूच जबाबदार आहेस. हे सगळं ऐकल्यानंतर दीदी शांत बसली. त्यानंतर जिजू बोलले, आणि तुला जे काही वाटतंय तसं काहीही नाही आहे, कारण इतके दिवस मी तुला या गोष्टी बोलत होतो पण त्याने तुला काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे मी ही गोष्ट स्वातीला फोनवरती आधीच सांगितली होती आणि तिला सुट्टीला इकडे बोलवून घे यामागे पण मीच होतो, कारण तुला या सर्व गोष्टींची जाणीव व्हावी आणि हे सर्व काही आम्ही दोघांनी मिळून प्लॅन केलं होतं की तू आमचे बोलणे ऐकावे आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल थोडं तरी काहीतरी प्रेमाची जाणीव व्हावी. त्यानंतर मी हे दीदीला समजावून सांगितलं. मग दीदीने ते ऐकून घेतलं आणि दुसऱ्या दिवशीपासून दीदी स्वतःहून वजन कमी करण्यासाठी भरपूर उपाय करू लागली आणि संध्याकाळी जिजू आणि पुरेसा असा वेळ देऊ लागली. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा असल्यामुळे निघून गेले आणि नंतर 3 ते 4 महिन्यांनी दीदीने आणि जिजूंनी मला परत बोलावून घेतले. त्यावेळेस मी दीदीच्या घरी गेले. त्यावेळी दीदी आणि जिजूंच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद होता आणि त्यांचे एकमेकांवरचं प्रेम बघून मलाही खूप आनंद झाला. त्यामुळे मी पण खूप खुश होते, कारण एखाद्या नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये अतूट प्रेम ठेवायचं असेल तर एकमेकांना वेळ देणे खूप गरजेचे आहे. तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आत्ताच गुपित चर्चा या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही कथा कशी वाटली. धन्यवाद.